गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण गमावतो, महत्वाच्या गोष्टी आपण गमावतो आणि त्याचा परिणाम हा होतो की आपण मागे राहून जातो. जे उद्दिष्ट आपल्या जीवनाचं आहे, ज्यासाठी देवाने आपल्याला या जगामध्ये पाठवलेलं आहे, देवाने आम्हाला तयार केलेलं आहे, त्या संदर्भात आपण कुठेतरी मागे राहून जातो. आणि त्यासाठी आपण त्या झोपेकडे जात असताना आपल्या पवित्र शास्त्र उघडूया. त्यामध्ये मार्क शुभ वर्तमान याचा 14वा अध्यायाकडे जाऊया आणि त्यामध्ये देखील एक विशिष्ट झोपेबद्दल आपल्याला दिसून येत आहे. मार्क शुभ वर्तमान याचा अध्याय 14 आणि वचन 37 आणि 38. कोणीतरी जोरात वाचावं कृपया. मार्क यस, एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे, दुसऱ्या बाजूला त्याचे शिष्य जे आहे, शिष्य म्हणजे निश्चितच त्याचे फॉलोअर्स आहे, त्याच्या मार्गावर चालणारे आहे. आणि आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे जसं येशू ख्रिस्त वधस्तंभी गेलेले आहे आणि या शिष्याने देखील, पेत्र देखील वधस्तंभी गेलेला आहे आणि शिष्याने देखील रक्त साक्षीच्या स्वरूपात आपलं जीवन सेवेसाठी अर्पित केलेलं आहे. आणि इथे आपल्याला असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे, कारण की ती घटका जवळ आलेली आहे, ते येशूला दिसत आहे. आणि अशा समय त्याने निवडक 3 शिष्यांना जवळ, इथे आपल्याला दिसतं पेत्र, याकोब आणि योहान, या तिघांनाच त्याने घेतलेलं आहे आणि तो पुढे गेलेला आहे. बाकीचे शिष्य हे मागे आहे. आपल्याला असं दिसून येतं की येशूच्या या सेवा कार्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिष्य होते. जर पवित्र शास्त्रामध्ये आपण बघितले तर 70 आणि 72 शिष्यांची नोंद आहे. त्यापैकी 12 शिष्य हे प्रमुख शिष्य आहे. त्यामध्ये देखील आणखीन इनर सर्कल ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये 3 शिष्य दिसतात, पेत्र, याकोब आणि योहान. अशा प्रकारे वेगवेगळे सर्कल आहे आणि त्या सर्कल मध्ये ते शिष्य वावरत असे. माडीवरच्या खोल्यामध्ये 120 लोक आपल्याला दिसून येतात, ते देखील शिष्य म्हणून गणले गेले. परंतु हे जे 12 शिष्य जे पुढे जाऊन प्रेषित देखील झालेले आहे, त्यांच्याबद्दल जर आपण विचार केला तर त्यामध्ये जे प्रमुख जबाबदारी होती ते 3 शिष्यावर होती. आणि हे 3 शिष्याने मॅक्झिमम इव्हेंट जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये घटित झालेले ते जवळून कव्हर केलेले आहे, ते जवळून बघितलेले आहे. ही देवाची इच्छा होती, ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा होती की हे जे प्रमुख 3 शिष्य आहे, 12 शिष्य तर आहेत सांगती 3.5 वर्ष काळात, परंतु या 3 शिष्याने अनेक गोष्टी जवळून बघाव्या, कारण की हे जवळचे होते आणि जवळच्या लोकांना काही महत्वाच्या गोष्टी, सिक्रेट, गुज, रहस्य हे सांगितलं जातं. सुरुवातीला आई वडील जवळचे असतात, त्यामुळे आई वडिलांच्या अनेक गोष्टी मुलांना माहीत असतात. परंतु विवाह झाल्यानंतर आई वडील थोडेसे बाजूला पडतात आणि मग पती आणि पत्नी यांना एकमेकांचे सिक्रेट माहीत असतात. परत एक जर म्हातारे झाल्यानंतर मग नातवंडांना अनेक गोष्टी माहीत असतात, त्यांच्या मुलाबाळांना माहीत नसतात. म्हणजे बदलत्या काळानुरूप व्यक्तीला जो जवळीक असणारा व्यक्ती हा बदलत जातो. आणि आता आपल्याला असं दिसतं की 3 शिष्य जे आहे ते जे जवळचे आहे आणि त्यांच्याबद्दल असं लिहिलेलं आहे. आणि वचन येणे प्रकारे सांगतं की येशू येऊन पाहतो तर ते झोपी गेलेले. पण ऍक्च्युली त्यांना सांगितलेलं काय होतं ते 35 आणि 36 वचनामध्ये आपल्याला असं दिसतं की 33 वचना की त्यांनी पेत्र, याकोब, योहान यांना बरोबर घेतले आणि तो व्याकुळ व अस्वस्थ होऊ लागला. तो अस्वस्थ होऊ लागला, कारण त्यांनी पुढे लिहिलेले आहे, आपल्याला माहित आहे की तो प्याला जो वधस्तंभावर आता त्याला ग्रहण करायचा होता, त्याचा वेळ आता जवळ आलेला, तो समय आता जवळ आलेला. आणि एक मानव म्हणून,
एक मनुष्य म्हणून, त्याचप्रमाणे हा प्याला ग्रहण करणारा देवाचा पाठवलेला हा अभिषिक्त म्हणून, या सर्व गोष्टी त्याच्यासाठी अतिशय कठीण होत. कारण फार हे नव्हतं, दुःख सहन, यातना सहन यासाठी तर तो तयार होताच, परंतु सगळ्यात कठीण बाब ही होती की जगाचे सर्वांचे पाप या निष्पापावर लादले जाणे. हे अतिशय कठीण आहे. हे अतिशय कठीण आहे. अनेकदा आपल्याला म्हणतो, अहो तुम्ही काही आमची चूक असेल ना, तुम्ही जोड्याने हाना, काही प्रॉब्लेम नाही, पण आमची चूक नसताना आम्ही ऐकून घेणार. हे मानवी वृत्ती. चुकलो ना तुम्ही काय करा, आम्ही सगळं डोकं खाली करतो, तुमचं हात आणि आमचं तोंड, परंतु आम्ही चुकलो नाही तर मग आम्ही ऐकून घेणार. परंतु इथे काय आहे, इथे येशूचे काही देखील चूक नाही, तो निर्दोष आहे. परंतु आता समय आलेला होता की त्याला मान झुकून वधस्तंभ खांद्यावर घेऊन अपमान व निंदा सहन करत अपराधीच्या स्वरूपामध्ये त्या वधस्तंभावर जायचं होतं. आणि हे कठीण तर होतच होतं. त्याबरोबरच या सर्व अधर्म आणि पापाच्या मोबदल्यामध्ये पित्याचा क्रोध, पित्याचा न्याय, पित्याच्या पासून येणारे पाप्यांवर येणारे अग्नी, याचा स्पर्श, याचा आस्वाद त्याला घ्यायचा होता. आणि याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट म्हणतो 34 वचनात, तो त्यास म्हणाला, माझ्या जीवाला मरणप्राय अति खेद झाला आहे, तुम्ही येथे राहा व जागृत असा. माझ्या जीवाला, माझ्या अंतकरणाला तो काय म्हणतो, मरणप्राय. मरल का काय मी या वेदनेने? अद्याप सुरू पण नाही झाल्या वेदना, अद्याप काही देखील नाहीये, परंतु त्याला आता या दडपणाखाली म्हणूया, या दबावाखाली म्हणूया, या सर्व प्रकारच्या त्याच्यावर लादले जाणाऱ्या सर्व क्लेशाचा विचार करून म्हणूया, तो मरणप्राय यातना सहन करत आहे. आणि अशा समय त्याला अपेक्षा होती की हे जे 3 माझे जवळचे आहे, ज्यापैकी योहानाला म्हटलंय की तो नेहमी त्याच्या उराशी टेकून बसणारा असतोय, आणि या तिघांनी निश्चितच मला माझ्यासाठी प्रार्थना करावी किंवा माझ्या जवळ असावे. आपल्याला देखील अनेकदा माहित आहे की आपल्यापैकी अनेक जण वडील जण असतात किंवा वृद्ध जण असतात, आणि त्यांचा शेवटला क्षण येतो तर त्यांचं एकच असतं, बाकी काही नाही म्हणत, अरे ह्याला बोलून घ्यावं, त्यांना बोलून घ्यावं, शेवटला मला त्यांना बघू दे. बरोबर आहे की नाही? सगळ्यांना अशा समय, शेवटला क्षमय आपल्या प्रियजन जे जवळचे आहे ते आपल्या जवळ असावे. आपल्याला माहिती आहे की ते काही आता काही करू शकत नाही, परंतु त्यांना बघता बघता, त्यांना भेटूनच मी या जगातून पुढे जावं, ही प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते. इथे तर डबल अपेक्षा होती. तो काही मरणार होता हे त्याला माहिती आहे की मी पुनरुत्थित होणारच आहे, त्याबद्दल त्याला नव्हतं, परंतु अशा समय आपल्याला आपला व्यक्ती अशा समय जवळ असावा ही आपली अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा काही चुकीची नाही, परंतु इथे आपल्याला असं दिसतं की ते त्याच्या बरोबर असताना तो पुढे जातो, भूमीवर पडतो, प्रार्थना करतो, आणि शक्य झाल्यास हा घटका माझ्यापासून टळत जावं अशी प्रार्थनेमधला एक भाग आहे. परंतु पुढे तो म्हणतो की अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे, हा प्याला माझ्यापासून दूर व्हावा, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि मग तो बघतो, परत येऊन प्रार्थना त्यांनी कंप्लीट केलेली आहे. आणि काही शास्त्र या शुभवर्तमानामध्ये असं लिहिले की त्या समय त्याचे जे घाम आहे ते रक्ताच्या थेंबासारखे गळत होते, इतके क्लेश आणि इतके व्याकुळ झालेला तो होता. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तो परत जातो, आणि जाऊन जेव्हा बघतो तेव्हा ते शिष्य झोपी गेलेले आहे. ते शिष्य झोपी गेलेले आहे. बघा प्रियानो, ही फार महत्वाची बाब आहे की या दिवसामध्ये जेव्हा मंडळांचं छळ होत आहे, जेव्हा सर्वत्र आपल्याला दिसत आहे की पळापळ धावपळ चालू आहे, लोक मंडळ्या या सर्व काही विचित्ररित्या विविध प्रकारच्या आक्रमणाला सामोरे जात आहे, अशा समय तुम्हाला आणि मला काय करायचं, हा प्रश्न येशू आणि देव आपल्याला विचारत आहे. आम्हाला काय करायला हवं, कारण की परिस्थिती गंभीर आहे. आणि या समयी आपण जागृत असावं ही देवाची अपेक्षा आहे.
आपण झोपलेले नसावं ही अपेक्षा आहे. कारण की ते लोक ज्यांच्यावर अत्याचार होते, ते लोक जे छळले जाते, ते लोक ज्यांचे मंदिर उद्ध्वस्त झाले, ते लोक ज्यांना समाजातून बाहेर टाकून दिलेलं आहे, त्यांच्या बद्दल जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला झोपच लागायला नको. कारण की त्यांना तर काहीच नाही विचार, त्यांना ना खाणं आहे, ना पिणं आहे, ना राहणं आहे, ना समाजातून त्यांना बहिष्कार केलेला, अतिशय कठीण क्लेशमय अवस्थेमध्ये. आणि इथे जर आपण झोपण्याचा अर्थ इथे निश्चितच झोपणं नाही, इथे जर आपण त्यांच्यासाठी काही कार्य करत नाही, त्यांना जर पाठिंबा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाही, त्यांच्यासाठी आमच्याकडून काही देखील सपोर्ट नाही, तर आपण निद्रिस्त अवस्थेमध्ये आहोत. कारण की आपल्या भावांसाठी जे संकटामध्ये त्रासामध्ये आहे, त्यांच्या त्रासा आणि संकटाची जाणीव असून देखील जर आपण झोपतो किंवा आपण निश्चितच त्यापासून आपलं लक्ष दुसरीकडे लावतो, तर आपल्याला निश्चितच त्या लोकांना वाईट वाटतं. अनेकदा आपण हॉस्पिटलमध्ये जातो, आपले प्रियजन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात आणि आपल्याला त्याच्या संगती झोपायला लागतंय ना, आपण त्याच्या संगती झोपायला जातो आणि त्यांची ही अपेक्षा नसते की ते बिचारे त्रास करत ना आपण घोरत इकडे. आवडेल का त्यांना? ते म्हणाला मी इथे त्रासात आहे, तुला असिस्टंट म्हणून इथे बसवलंय यासाठी की मला रात्री बेरात्रीतून काही लागल तर ते काही माझ्याकडे बघायचं. मस्त असं घोरत झोपलेलं, त्याचा त्रास आणखीन वाढतो. बरोबर आहे की? त्याचा क्लेश आणखीन वाढतो की हे काय घोऱ्याला घरी जाऊन झोप बाळा, कशाला इथे आला तू, उलट मला त्रास होते. तर हे निश्चितच क्लेशदायक बाब आहे की आपल्याला कोणीतरी आपल्या बरोबर आहे, यासाठी की दुःखामध्ये समयामध्ये काही लागतं नाही लागतं हे बघायचं आहे. आणि अशा समय जर तो व्यक्ती जो आपला असिस्टंट आहे, जो आपल्यासाठी काळजी वाहक म्हणून तिथे उभा आहे आणि तो मस्त झोपलेला आहे, तर आपल्याला वाईट वाटतं. मला त्याला माहित आहे गोळ्या चालू आहे, मेडिसिन चालू आहे, औषधं चालू आहे, सगळं काही ते नाही होणार. पण ह्या व्यक्तीने निदान बघावं, विचारावं, का भाऊ बरं वाटतं का, का ताई बरं वाटतं का, मम्मा बरं आहे का, काय डोकं दाबू का, पाय चेपू का, काय देऊ का, पाणी देऊ का, ही एक अपेक्षा असते. आणि हे जेव्हा आपण विचारतो त्या पेशंटला बरं वाटतं किंवा माझ्या शेजारी जो आहे तो आहे जागरूक. अनेकदा ते म्हणतात जरा नर्सला बोलवा ना, नाही डॉक्टरांना बोलवा, खूप त्रास होते. मग हा व्यक्ती जातो, उठून जातो, त्यांना बोलून आणतो. ही बाब महत्वाची आहे. परंतु ह्याचा उलट जेव्हा होतं तेव्हा तो आजार, ती समस्या, तो त्रास आणखीन वाढलेला दिसतो. आणि इथेच प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा दुसऱ्यांदा येतो आणि 14व्या अध्यायामध्ये ते आपल्याला दिसून येतं की परत एक फार येतो, 37 ते झोपी गेलेले आहे. तेव्हा तो पेत्राला म्हणतो, शिमोना तू झोपी गेलास काय? त्याला उठ रे बाबा, अरे काय तू झोपतो राव, अरे काय तू झोपी गेलास काय? उठवत आहे येशू ख्रिस्त, असं नाही झोपा बाबा, उठवत आहे. आणि तो म्हणतो काय, घटका भर पण तुम्हाला जागृत राहता आले नाही का? कारण की त्यांनी सुरुवातीला काय लिहिलं आहे, येशूने जागृत राहा आणि काय करा, इथे राहा आणि जागृत राहा. मग पुढे तो म्हणतो तुला जागृत राहिलं नाही का? आता पुढे त्यांनी सांगितलं की का जागृती गरजेची, का जागृती गरजेची हे देखील त्यांनी 38व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही परीक्षेत पडू नये, माझ्याबद्दल विचार करू नका. कारण की येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या सारख्याने, माझ्यापेक्षाही मोठ्या परीक्षेला तुम्हाला सामोरे जावं लागणार. आणि परीक्षेमध्ये जर तुम्ही झोपी गेल्या तर कठीण होईल. परीक्षेत पडू नये, जागृत राहा, प्रार्थना करा. आणि मग म्हणतो आत्मा उत्सुक आहे, आत्मा उत्सुक आहे तरी देह अशक्त आहे. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह अशक्त आहे. आज परत एक वार आम्ही या जागेमध्ये आलेलो, या सभेसाठी आलेलो, परत एक वार नीरा भीमा खोरा या सर्व 99 या मेळाव्या निमित्ताने आपल्याला, आपण आपलं घर सोडून आपलं निश्चितच या समयामध्ये इथे येणं आणि या सर्व कमिटीच्या द्वारे हे सुंदर असं आयोजन, याद्वारे आपल्याला निश्चितच आत्मिक लाभ मिळते. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे उत्तम असं भोजन आणि जेवणची देखील सोय केलेली आहे. वेळोवेळी आपण इथे येतो, गीते गातो, वेगवेगळे क्वायर इथे उभं राहतात आणि आम्ही प्रसन्न होतो आणि आम्हाला देखील उत्तेजन मिळतं की बघा वेगवेगळे क्वायर मध्ये कोणकोणत्या विशिष्ट गोष्टी आहे
ते आम्हाला आत्मसात करता येतात, शिकता येतात. वेगवेगळे वक्ते आहे, त्यांचं देखील शिकवणं आणि त्यांचं देखील शिक्षण देवाच्या आत्म्याच्या द्वारे वैशिष्ट्यपूर्ण आहे, ते देखील आम्हाला शिकायला मिळतं. आणि या सगळ्या गोष्टी शिकत असताना आपण एक काम केलं की आपण दिवाळीची सुट्टी घरी झोपत एन्जॉय करण्यापेक्षा मंदिरामध्ये येऊन इथे आपला वेळ येशूसाठी आणि त्याच्या या सेवेसाठी दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवूया आपण स्वतःसाठी, कारण की ही बाब फार महत्वाची आहे की आम्ही यासाठी निश्चितच उत्सुक आहोत. परंतु अनेकदा हे होतं की आपला आत्मा उत्सुक असतो तरी देह अशक्त असतो. आपल्या शरीर झोप ही देहिक आहे, ही देहिक झोप आहे. परंतु ही देहिक झोप अनेकदा आत्म्याला पण विझून टाकते. ही देहिक झोप आत्म्याला विझून टाकते. अनेक जण चर्च मध्ये येतात, वृद्धजन असतात, आणि मला थोडासा संदेश मोठा द्यायची सवय आहे. आणि मग ते थोड्या वेळ त्यांना विचारणं 30-35 मिनिटाचा त्यांचा कोटा असतो. आणि त्यानंतर मग ते डुलके घ्यायला लागतात. आणि मग मी त्यांच्याकडे बघत असतो आणि काही ते बिचाऱ्यांचा आता वयामानाने काही करता येत नाही. आणि मग त्यानंतर ते वृद्धजन बिचारे झोपतात आणि ठीक आहे, आपण मान्य करतो. त्यानंतर काही तरुण असतात, त्यांचा पण 30-35 मिनिटाचा कोटा असतो. त्याच्या 30-35 मिनिटाच्या नंतर त्यांचा हात खिशामध्ये जातो आणि लगेच हे बाहेर येतं. आणि मग ते म्हणतात आता आमचा कोटा संपलेला आहे, आता आम्हाला हे काम करायला पाहिजे, कारण की 30-35 मिनिटाच्या पेक्षा जास्त आम्ही त्याच्यापेक्षा दूर राहू शकत नाही. आता काय जगामध्ये घडलं आहे ते मला जाणून घ्यायचंय. येस प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये एक साचा बनवून ठेवलेला आहे की या साचेपर्यंतच मी देवाला किंवा देवाच्या सेवेला किंवा संदेशाला किंवा त्या मिनिस्ट्रीला स्वीकार करणार आहे. त्या साचेच्या बाहेर काही गोष्टी गेल्या मग त्याच्यामध्ये आपण ऍडजस्ट होत नाही. प्रभू येशू ख्रिस्तात दिवसभर आमच्याकडून किती पण काम करून घे, पण रात्रीचं जागरण कशाला करून घेत? रात्रीचं जागरण हे काय आम्हाला जमणार नाही. दिवसभर आम्ही काम केलेलं आहे. तू जाग बाबा, तू प्रार्थना कर, आम्हाला झोपेचा वेळ आलेला, आम्ही झोपणार. आजकालचे तरुण म्हणणार आता मला लवकर घरी जायचंय, झोप आलेली आहे, परंतु घरी गेल्यानंतर 2 तास मोबाईल खेळत रात्री झोपले. मम्मी उठते, अरे अद्याप कसा काय लाईट चालू? बाळ मोबाईल खेळत आहे. सकाळी उठला तर बघितलं तर डोळे एकदम लाल आणि जड झालेले, कारण की त्याने रात्रभर नाईट ड्युटी केलेली असते. ही नाईट ड्युटी जी आहे ती केल्यामुळे आता तो दिवसभर झोपा काढणार, न त्याला कॉलेजच्या शिक्षणामध्ये लक्ष लागणार, ना घरातल्या कामामध्ये लक्ष लागणार. तर ही बाब आहे, हे नैसर्गिक आहे की जेव्हा तुम्ही श्रम करतात तेव्हा तुम्हाला झोप लागते. परंतु आपल्याला ही गोष्ट देखील जाणून घ्यायला पाहिजे की यस, जेव्हा परिस्थिती विपरीत असते तेव्हा आपल्याला जागृत राहायची गरज असते. आपल्या घरामध्ये जेव्हा काही परिस्थिती, कोणी आजारी असतं, टेन्शन असतं, कर्जाचं ओझं असतं, उद्या नोकरी मिळेल की नाही, इंटरव्ह्यू आहे याचं टेन्शन असतं, तर रात्र झोप लागत, आपण प्रयत्न करतो झोपावं, पण झोप लागत नाही. आता काही आपण पर्पसली काही करत नाही, परंतु हा दबाव, हा प्रेशर, हे टेन्शन, हे स्ट्रेस आमची झोप उडवून टाकते. हे देखील आम्हाला माहित आहे. आणि त्यासाठी प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा की आमचं शरीर जे आहे ते आपल्या मनाच्या द्वारे नियंत्रित होतं. आणि ते मन जर रिलॅक्स असेल तर आपण दिवसाही भरपूर झोपा काढू शकतो. परंतु ते जर स्ट्रेस मध्ये, दबावामध्ये असेल तर आपण रात्री देखील नीट झोपू शकत नाही. आणि त्यामुळे हे मन जे आहे, हे विचार जे आहे ते सहजी कोणाला कंट्रोल करता येत नाही. आणि राजा शलोमोन म्हणतो की तू जर मनावर ताबा ठेवणं म्हणजे नगर जिंकण्यासारखं आहे. मनावर आणि विचारांवर ताबा ठेवणं हे सोपं नाही, हे निश्चितच नगर जिंकण्यासारखं आहे. आणि यासाठी या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला शरीर याच्याशी निगडीत हे मन आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण की अनियंत्रित मन आणि विचार हे आमचा कॅरेक्टर, आमचा स्वभाव, आमचं चरित्र, आमचं आरोग्य या सर्वांवर इफेक्ट करतात.
आता आम्हाला आता दिसतं की दुसऱ्यांदा प्रभू येशू ख्रिस्त येत आहे आणि तो परत एकदा बघत आहे आणि तो म्हणतो की तुम्ही का झोपी गेलेले आहात. परत एक बार तो जाऊन पुढे प्रार्थना करत आहे. ते शब्द त्याने रिपीट केलेले आहे प्रार्थनेमध्ये 39 मध्ये. आणि मग पुन्हा येऊन पाहतो तरी ते झोपी गेलेले. म्हणजे ते थोडे थोडे उठायचे, पूर्ण डोळे नाही वळायचे, थोडे थोडे डोळे वळायचे, किलकिले डोळे करून बघायचे. आता अशा झोपेमध्ये काहीतरी बोललं तर ऐकू येत नाही आणि नीट त्यांनी काही ऐकलं असेल नाही माहिती, परत झोपी गेले कारण की त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यांना काय उत्तर द्यावं हे सुचेना असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. तेव्हा तिसऱ्या खेपेत तो त्यांना म्हणाला, आता झोपा, झोपा बाबा, तुम्ही झोपा. काय झोपा, आता काय, वेळ तर निघूनच गेलेली आहे. मी प्रार्थना करत 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 समस्याला सामोरे जायचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही झोपत 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 आता त्या समस्याला सामोरे जाणार. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, झोपेमुळे नुकसान तर होणारच आहे, प्रॉब्लेम तर होणारच आहे. झोपेमुळे जे करायला पाहिजे ते करत नाही, जे नाही करायला पाहिजे तेच करतो मनुष्य. पेत्र जेव्हा येशू ख्रिस्ताला सैनिकाने येऊन घेरलं, त्याला धरायला लागले, झोपेत असलेले शिष्य एकदम जागृत झाले. अरे रे काय झालेलं आहे, येशू ख्रिस्त सांगत होता परंतु ऐकत नव्हता. आणि मग लगेच तलवार बाहेर येते. येशू ख्रिस्ताचं शिक्षण, प्रीती, शेजाऱ्यावर प्रीती करा, हे करा ते करा, एका गालावर दुसरा, सगळं काही विसरून गेलेले आहे ते आता. शत्रूंवर प्रीती करा, आता सगळं काही विसरून गेलेले. कारण की झोप जेव्हा तुमच्या जीवनामध्ये असते आणि झोपेतून उठल्या उठल्या तुम्हाला कोणतं तरी काम करायचं असतं, तेव्हा तुमचे विचार तुम्हाला सोडून निघून गेलेले असतात. तुमचे जे थीम्स असतात, तुमच्याबद्दल जे जे काही तुम्ही ठरवलेले शिक्षण आहे ते तुमच्या कामी येत नाही. कारण की मग जे इन्स्टंट सुटतं तेच आपण करून बस. आणि इन्स्टंट मध्ये हे दिसून आलं की त्यांनी लगेच तलवार काढलेली आहे आणि येशू ख्रिस्ताला ते आवडलेलं नाही. त्याला ती निश्चितच अपेक्षा नव्हती की पेत्र तलवार नुसतं काढत नाहीये तर तलवार चालवत पण आहे, तलवार चालवतच नाही तर घायाळ पण करत आहे. आणि या सर्व गोष्टी येशूला तिथे दिसत. येशू अद्याप देखील त्या टेन्शन मध्ये, त्या निश्चितच दबावामध्ये, त्या मरणप्राय त्या सर्व वेदनेमध्ये देखील अद्याप देखील चमत्कार करतो. कोणता चमत्कार केला येशूने सांगा बरं? कान जो तुटून पडलेला होता त्या दासाचा तो परत उचला आणि त्यांनी परत आपल्या जागेवरला. बघा, येशू डिस्टर्ब झाला नाही, येशू विसरला नाही, येशूने आपली सेवा तिथे देखील सोडले नाही. येशूने म्हटलं ठीक आहे आता चल तू तलवार चालवली चालेल, ह्याची चूक आहे, माझी थोडी चूक आहे, मी थोडी तलवार चालवली. पण येशू हा अद्याप देखील त्याच कळवळीने, त्याच तळमळीने, त्याच सेवेने अद्याप देखील भरलेला होता. अद्याप देखील त्याला ते आवडलेलं नाही. भले तो शत्रू आहे मला धरून आता कुठे घेऊन चाललंय हे येशूला माहित होतं, तरी देखील त्याने त्या समय देखील चमत्कार केलेला आहे. परंतु हे जे शिष्य आहे ज्यांना स्वतःला देखील कृपादान मिळालं होतं, देखील चिन्ह चमत्कार करणारे दानाला घेऊनच ते चालत होते, ते विसरलेले आहे. आणि यासाठी प्रियान आम्हाला ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आम्ही जेव्हा झोपेत असतो आणि झोप आमची अचानक मोडले जाते आणि आम्ही कार्याला लागतो तेव्हा आम्ही तयार नसतो. आणि यासाठी झोप उघडल्या उघडल्या, झोपेतून उठल्या उठल्या आपण लगेच कामाला लागतो का? नाही. आपण उठल्यानंतर काय करायला पाहिजे? देवाचं स्मरण आणि प्रार्थनेपासून सुरुवात करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रत्येक भक्तीमध्ये आपण बघतो की आपले मॉर्निंग डिव्होशन हे फार महत्वाचं आहे. ते वैयक्तिक असेल किंवा कौटुंबिक असेल किंवा आपण म्हणू की मंडळीमध्ये असेल, या गोष्टी आम्हाला परत एक बार ट्रॅकवर आणतात. आमचं रुटीन जे आहे, दैनिक रुटीन जे आहे ते याला आत्मिक रुटीन बनवतात. आपल्याला माहित आहे दिवसभर आपल्याला कुटुंब चालवायचं, घराची जबाबदारी करायची, सर्व काही, परंतु आपण येशूचं वचन वाचून प्रार्थना करून त्यामध्ये प्रवेश करतो. आणि जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला लीड करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण की इथेच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की देह अशक्त आहे. कारण की इथे लिहिलेलं, इथे स्पष्ट सांगले की आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. आता देहाला सर्वात प्रमाणे जो आत्मा आहे त्याला परत त्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे, बरोबर ना?
देह अशक्त आहे परंतु आत्मा उत्सुक आहे, परंतु तो ऍक्टिव्हेट नाहीये. आता त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी पवित्र आत्म्याचा स्पर्शाचा गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, प्रभात समय जागल्याबरोबर उठल्याबरोबर आपल्याला देवाजवळ जाणं हे गरजेचं आहे. अनेक जण मोबाईल लावून सकाळी सकाळी उठतात आणि उठल्यानंतर लगेच कामाला लागतात. बाई उशीर झाला, उशीर झाला. आणि त्यामुळे काय होतं की अनेकदा आपण तो समय जो देवाचा समय आहे, तो समय जो आमच्यासाठी महत्वाचा, देवासाठी नाही आमच्यासाठी देखील महत्वाचा आहे, परंतु देव आणि त्याचा आत्मा तुमची आणि माझी भेट घेत असतो, अशा समयाला आपण स्किप करतो, त्याला घालवून टाकतो. आणि परिणाम हा होतो की आपण डायरेक्ट कामाला एंट्री मध्ये जातो. एक स्किप केला आहे आणि डायरेक्ट उडी मारलेली कामामध्ये, तर मग पेत्रासारखी कुठेतरी गडबड होते. आपण कान छाटत नाही, कधी कधी लोकांच्या कानाखालीच लावतो, बाळाच्या खाली. उठ, तुला किती 2 लावतो, उठ. सकाळी सकाळी उठते आणि मला आरडाओरडा करायला लावतात. शाळेला जायचं, कामाला जायचं, आणि तुमचं आपलं काय झोपूनच राहतात. किती वाजले बघा घड्याळामध्ये. सकाळी सकाळीच अटॅक, जसं पेत्राने अटॅक केला तसं सकाळी सकाळी तलवार काढतात आणि सुरू होऊन जातात ते. अरे बाई सकाळी झाले, आता सकाळी सकाळी नको सुरू करू राव, अरे आम्हाला पूर्ण दिवस खराब जाईल. आणि अशा प्रकारे आपण ते तलवार जी आहे ती म्यानात घालायची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तो कान आहे तो परत कान जागेवर लावला, यासाठी की ज्याला कान आहे तो आत्मा म्हणतो. तिथे वर्षन लिहिलंय की आत्मा हे म्हणतो की ज्याला कान आहे तो ऐको. तो कान गळून पडलेला होता, प्रभू येशू ख्रिस्ताने परत तो कान घेतला आणि आपल्या जागेवर राहिला. आणि तो म्हणतो, आता तू ऐक मी काय करायला चाललो, आता तू ऐक तुझ्यापासून मला काय मिळणार आहे. आणि ही फार महत्वाची बाब आहे की आरंभी सकाळच्या वेळेस निद्रेमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात त्याच्या वचनाच्या द्वारे आणि प्रार्थनेच्या द्वारे करायला पाहिजे. कारण की हे वचन, जसं मी सुरुवातीत सांगितलं, तुम्हाला आणि मला ही प्रार्थना, तुम्हाला आणि मला जो आत्मा आहे त्याला रिएक्टिव्हेट करतात, ते परत एक बार जागृत करतात. यासाठी की जे आता आपण एक नवीन दिवसाला आरंभ करतोय तो आत्म्याच्या द्वारे आणि देवाच्या मार्गदर्शनाखाली, देवाच्या सामर्थ्यामध्ये आपल्याला दिवस घालवायचा आहे. परंतु हे 3 शिष्य हे झोपी गेलेल्या असल्यामुळे लगेच त्यांना जेव्हा तिसऱ्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने उठवलं, त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की ती कृती जी येशूची शिकवण होती त्यापासून ते दूर गेलेले आहे. आणि ती कृती त्यांच्या हातून घडलेली आहे जी येशूला न आवडणारी होती. की शत्रूंवर प्रीती करा हे त्याला आवडणारी कृती होती, परंतु त्यांनी शत्रूंवर हल्ला केलेला आहे. ही तिसरी खेप होती. अनेकदा आपण म्हणतो काय सारखं उठवतात. उठणार ना आम्ही, आमचा वेळ आहे ना जो आहे तो त्या वेळेसच आम्ही उठणार. आणि बरोबर होत. हे शिष्यांना येशू ख्रिस्त उठवत कधी होता आपण बघितलं तर हा जो समय होता तो काही उठण्याचा समय नव्हता. हा समय उठण्याचा समय आता मध्यरात्रीचा समय आहे. आणि त्या समय येशू ख्रिस्त त्यांना जागा राहायला सांगत आहे आणि उठण्याचं सांगत आहे. त्यामुळे ह्याकडे जर आपण बघितलं तर हा योग्य समय नव्हता. परंतु परिस्थिती काय आहे, सिच्युएशन काय आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आज भारतातच नव्हे तर जगामध्ये मंडळ्या आणि सर्व जे ख्रिस्ती समाज आहे जे खऱ्या अर्थाने सेवा करत आहे ते कष्टात आहे, दुःखात आहे. आणि अशा प्रकारच्या पीडा, वेदना, उत्पीडन याला म्हणतात त्यामधून जात असताना मंडळ्यांनी जर झोपलेले सोंग घेतलेले किंवा झोपलेले आहे तर हे योग्य नाही. मंडळांनी जर मंदिरामध्ये आले नाही आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केलेले ते योग्य नाही. आपण जर मंदिराला येतात तर काय सिच्युएशन आहे इथून पाळक साहेब किंवा न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनल ते सांगत आहे आणि आपण त्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण की जर घेत नाही तर त्या लोकांच्या बद्दल प्रभू येशू ख्रिस्त आज परत एक बार म्हणत आहे की तुमचा देह अशक्य पण आत्मा उत्सुक आहे. आत्म्याला तुम्ही ऍक्टिव्हेट करा, आत्म्याला ऍक्टिव्हेट करा. कारण की जोपर्यंत आत्म्याच्या द्वारे तुम्ही प्रार्थना करणार नाही, देव आत्मा आहे आणि जे फक्त आत्म्याने खरेपणाने त्याची सेवा आणि प्रार्थना करतात ती त्याला मान्य असते. आणि यामुळे आज आम्हाला परत एक बार मंडळांना जागृत होणं
प्रार्थनेमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. निश्चितच तुम्ही म्हणता की पाळक साहेब ते आम्ही प्रार्थना करायचं म्हणजे आपल्याला इथे माहित आहे की येशू आता इथे लिहिलेला ज्या प्रकारे आहे तो मरणापाय यातनामध्ये आहे, तो खिन्न अवस्थेमध्ये आहे. कारण की तो प्याला जो त्याला प्यायचा होता त्या प्यालेकडे तो आता जवळ येऊन ठेपलेला आहे. अरे अशा समयी त्याला अपेक्षा आहे की तिघांनी काय व्हावं, जाग राहावं. आणि निश्चितच त्याच्या बरोबर या सर्व ज्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये त्याच्या बरोबर त्यांच्या संगती राहावं. परंतु अनेकदा आपण निद्रिस्त अवस्थेमध्ये होतो आणि त्यानंतर आपल्याला असं दिसतं, वचनामध्ये सांगितलेलं आहे की शेवटल्या काळामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येत आहे किंवा त्यानंतर आपल्याला दिसत आहे की निश्चितच ट्रिब्युलेशनचा काळ आहे, तेव्हा जगणं कठीण आणि मरणं हे सोपं राहणार आहे. बोला, जगणं कठीण, मरणं सोपं, हे आता येणाऱ्या दिवसामध्ये इक्वेशन होणार आहे. कारण की आपल्याला इतक्या पीडा, इतक्या यातना ह्या येणाऱ्या दिवसामध्ये बघायला मिळणार आहे की आपण म्हणून जसं एलिया म्हणतो की आता मी एकटा पडलेला आहे, देवा तू पुरे झालेला मला उचलून घे, कारण की मी एकटा पळून 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 थकून गेलेला आहे. आज प्रियांनो, ही बाब फार महत्वाची आहे की पेत्र हा झोपी गेलेला आहे आणि 3 वेळेस जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जवळ येतो आणि त्याला म्हणतो की तुम्ही का झोपे गेले, उठा उठा, आणि परत तो प्रार्थनेमध्ये आज 24/7 पिता पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करते. प्रेज द लॉर्ड. मंडळीसाठी जगाचं कार्य ते निरंतर चालवते. पवित्र आत्मा त्याने आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलेला आहे. तुम्ही एकटे असू नये, म्हणून तो तुम्हाला सहाय्य करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी मी या जगामध्ये पाठवतो आणि तो देखील तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. परंतु तुम्ही झोपलेले आहात, तुमचा आत्मा उत्सुक नाही, तुमचा आत्मा पवित्र आत्मा बरोबर कनेक्ट व्हायला उत्सुक नाही. आणि यामुळे परिणाम हा होतो की जेव्हा संकट येतात, जेव्हा समस्या येतात, तेव्हा आम्ही जे विश्वासनं स्वतःला म्हणतो, जे सेवेकरी आम्ही म्हणतो, देवाची शिक्षा, देवाचं शिक्षण, देवाच्या सर्व प्रकारच्या जे आम्हाला दिलेल्या आज्ञा ते विसरतो आणि जे नको तेच करून बसतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने निश्चितच पेत्राने जेव्हा सांगितलं होतं की सगळे जरी पळून गेले तरी नो प्रॉब्लेम, मी तुझ्यासाठी आहे, बरोबर आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, अरे बाळा, तुला मी ओळखतो, तुझं भविष्य मला माहित आहे की कोंबडा आरवण्याच्या अगोदर तू किती वेळेस मला नाकारणार आहे, 3 वेळेस. 2दा कोंबडा आरवल्याने 3 वेळेस तुम्हाला नाकारणार. येस, अलर्ट इशारा परमेश्वराने, देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेले आहे. आता कोंबडे राहिले नाही आरवायला, आता मोबाईल आहे. आता मोबाईल लोकांना उठवतो. पहिले कोंबडे ओढायचे, सकाळी झाले, आमच्याकडे पण कोंबड्या होत्या, टोपलेमध्ये त्यांना डाळून ठेवायचे, ते सकाळी झाले की ते आरडाओरडे करायचे. पहिले त्यांना सोडलं की मगच आपल्याला काय पुढचं काम करता येतं, नाही तर ते ओरडून ओरडून कोंबडे, आणि कोंबडी नाही, कोंबडे नाही तर काही तरुण लोकांना वाटत कोंबड्या ओरडतात. कोंबड्या ओरडतात का कोंबडे ओरडतात? कोंबडा असतो तो बाग देतो, तो करतो, कोंबड्या नसतात. तर त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवा, कोंबड्याचं हे कार्य आहे आणि त्यामुळे कोंबडे आता बंद झालेले आहे आणि कोंबड्याच्या जागेवर आता मोबाईल आलेले. परंतु फार सोपं आहे. आपल्याला माहिती, कोंबड्यांचे नुसतं बाहेर सोडलं की ते बिचारे शांत होतात, पळून जातात. पण मोबाईल जो आहे त्याला उठून बंद करायचं असतं आणि बंद करून काय करायचं, परत झोपून जायचं. परत झोपून जायचं. अनेकदा आमच्या घरी पण येतं, आमचं चिरंजीव इथे बसलेले शूटिंग करत, तर ते देखील वाचतो तो बंद करतो, मग शेवटी आम्हालाच उठून बंद करावं लागतं. कारण की टायमिंग सेट त्यांनी केलेला आहे, परंतु मोबाईल आम्हाला बंद करावा लागतो. कारण की त्यांना काही फरक नाही, आम्ही डिस्टर्ब होतो, त्यामुळे आम्हीच बंद करतो. बाळा, आता तू तुझ्या हिशोबाने होत, तू मोबाईल पण थकला, सगळं काही थकली. यस प्रियांनो, जगिक देहिकतेमध्ये आपण एक साच्या बनवलेला,
आपण एक सर्व प्रकारचं एक निश्चितच ते जागा म्हणून त्या बाहेर आपण जात नाही, परंतु जेव्हा परिस्थिती बदलते, जेव्हा सिच्युएशन चेंज होते, तेव्हा तुम्हाला आणि मला बदलायची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त निश्चितच आपल्याला असं दिसतं की तेव्हा पेत्राने 3 वेळेस तेव्हा नाकारलं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने मागे वळून बघितलं, पेत्राच्याकडे मागे वळून बघितलं. मी मागे वळून बघतो, तुम्हाला काय दिसत आहे? मला काय दिसत आहे? मुकुट. त्याने बघितलं तर तिथे मुकुट दिसला नाही, तिथे लबाड पेत्र दिसला. आता या लबाड पेत्राला हा मुकुट मिळेल काय? सांगा बरं. लबाडी करणाऱ्या पेत्राला मुकुट मिळतो का? नाही. पेत्र जे आहे त्यांना देवाने निवडलेला. पेत्र जे आहे ते सेवेकरी म्हटले. पेत्रावर एक खडक आहे ज्याच्यावर मंडळी रचली जाणार आहे, आणि तो लबाड असल तर मग मंडळीचं काय? पाळकर लबाड आहे तर मंडळींचं काय? आपल्याला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त काहीतरी इशारा अलर्ट देतात. त्याला माहित आहे आमचा कॅरेक्टर काय, त्याला माहित आहे तुमचा आणि माझा स्वभाव काय, आणि त्याला ह्या देखील गोष्टीची जाणीव आहे की हा व्यक्ती खरा आहे, परंतु काय लिहिलंय? देह अशक्त आहे, आत्मा उत्सुक आहे. पेत्र आत्म्याच्या द्वारे म्हणतो की मला या सगळ्या गोष्टी करायचा, परंतु त्याचं शरीर ते छोट्याशा आगीच्या उभीसाठी देखील काय होणार आहे? ऍडजस्ट करणार आहे. तो त्याबरोबर काय करणार आहे? त्या छोट्याशा उभीसाठी देखील आपला विश्वास नाकारणार आहे. आज अनेक लोक पैशासाठी, धनासाठी, समृद्धीसाठी अनेकदा कॉम्प्रोमाइज करतात आणि ते येशूला नाकारत आहे, येशूच्या सेवेपासून दूर जाते. परंतु येशू म्हणतो समय जवळ आलेला आहे, हे घडणारच आहे, कारण की हा समय झोपण्याचा नाही, तर हा समय जागृत राहण्याचा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने वळून बघितलं, तेव्हा पेत्राला कळालं की प्रभू येशू ख्रिस्त डोळ्यातून काय बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने तेव्हा काय बोलला का त्याला की तू मला काय नाकारलं काय नाही? डोळे पुरेसे आहे, डोळे पुरेसे आहे. हरणी जशी पाण्यासाठी लुलपते तसा माझा जीव हे देवा तुझ्या दर्शनासाठी लुलपत आहे. माझे नेत्र तुझ्या डोळ्याकडे लागलेले आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आज आम्हाला गीते ऐकत असताना, प्रार्थना करत असताना देवाचं रूप, देवाचं मनोहर स्वरूप याचं दर्शन घडण्याची गरज आहे. आणि जे ते घडतं त्या समय देवाच्या स्पर्शाचा, आत्म्याचा स्पर्शाचा लाभ तुम्हाला होणार. प्रेज द लॉर्ड. अनेकदा संदेश तुम्हाला स्पर्श होतात आणि म्हणतात पाळक साहेब वा वा कितीतरी छान बोललेले आहे, गीत खूप छान होतात, इन्स्ट्रुमेंट चांगले वाजतात, त्याचा देखील लाभ मिळतो, आपण फार एप्रिशिएट करतो. वा वा वा. आजचा दिवस, आजची ही सभा, आजचा हे सर्व सेशन खूप आशीर्वाद झाले. परंतु प्रियांनो, मला हे सांगायचं आहे की खरोखर आज तुम्ही हे सर्व ऐकण्यासाठी आलेला असताना त्याच्या मागे आहे देव, देवाचा आत्मा, त्याचा स्पर्श, त्याचं दर्शन तुम्हाला झालं आहे की नाही हे महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे जर झालं नाही तर मग हे बाकीच्या ज्या गोष्टी आहे त्या मी व्यर्थ गेल्या असं म्हणत नाही, परंतु त्याचा 100% लाभ तुम्हाला आणि मला मिळणार नाही. ज्या समय त्यांनी त्या डोळ्यांच्याकडे बघितलं, ते काही रडत होते की त्याचं टिंगल करत होते असं नाही, परंतु त्याच्या डोळ्यामध्ये जे भाव होते त्या भावाच्या द्वारे, त्या सर्व जे काही चित्र त्यांनी डोळ्याच्या द्वारे पेत्राला दाखवलं, त्याद्वारे कळालं की खरोखर प्रभू दाता आहे. प्रभूला माझी शारीरिक परिस्थिती, माझी आत्मिक परिस्थिती माहित आहे, आणि मी इतके दिवस शिष्य म्हणून देखील चालत असताना माझ्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या खरोखर शिष्याला शोभणाऱ्या नाही. त्या गोष्टी जोवर मी सोडत नाही तोपर्यंत मी शिष्य म्हणण्याच्या योग्यतेचा नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्यापैकी एक गोष्ट आपल्याला असं दिसत आहे की येशू ख्रिस्त प्रार्थना करत असताना, पुढे जाऊन तो खिन्न होऊन प्रार्थना करत असताना, तो इथे आपल्याला दिसतो मोठा आक्रोश, संत पाऊल म्हणतो मोठा आक्रोश करून अश्रू ढाळत असताना पेत्राला त्याची जाणीव नव्हती.
पौलाला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा दर्शन दिले, तो खाली पडला, तेव्हा तो म्हणतो तू कोण आहे? तेव्हा तो काय म्हणतो? ज्याला तू छळत आहे तो मी आहे. म्हणजे कोण आहे? मंडळी, यरुशलेमची मंडळी मी आहे. यस, आज मंडळी म्हणजे प्रभू येशू आहे. मंडळी म्हणजे प्रभू येशू आहे. जर प्रभू येशू यातना आणि वेदनेमध्ये आपल्याला इतरत्र दिसत आहे, तर त्या मंडळीच्या यातना बघून पेत्र म्हणून किंवा पेत्राच्या द्वारे रचली गेलेल्या मंडळी म्हणून जर आपण निद्रिस्त अवस्थेमध्ये आहोत, तर आपल्याला विचार करण्याची गरज आहे की तुम्हाला आणि मला कशा प्रकारची सेवा आहे. आपल्याला पुढे असं दिसून येत की पेत्र जेव्हा परत एक 3 वेळेस नाकारतो, तर आपल्याला शेवटी योहान शुभवर्तमानामध्ये शेवटी परत एक वार त्याचं पाचरणा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला पुढे घेतो, तेव्हा आपल्याला असं दिसून येतो. योहान शुभवर्तमान अध्याय 21 मध्ये शेवटी आपल्याला असं दिसतं, पेत्रा बरोबर येशूचे शेवटले संभाषण आणि मग हे शुभवर्तमानांची समारोप आपल्याला दिसतो. किती शुभवर्तमान आहे? नाही, टोटल शुभवर्तमानांची संख्या किती आहे? 3 आहे की 4 आहे? हा, त्या अग्नीमध्ये 3 लोक होते, परंतु जेव्हा नबुकदनेस्सर बघतो तर त्यांना 4 लोक दिसलेले. बरोबर आहे ना? हा, कधी कधी काही लोकांना रात्री व्यवस्थित झोप झाली नसती तर त्यांचे थोडंसं कॅल्क्युलेशन चुकतं, हरकत नाही. इथे देखील समारोप आहे. इथे देखील लिहिलेलं पेत्रा बरोबर येशूचे शेवटले भाषण. आता यानंतर सेंड ऑफ स्पीच ज्याला आपण म्हणतो, की आता यानंतर निश्चितच याचा समारोप होतोय. आणि या समारोपाच्या स्पीच मध्ये या पेत्रा बरोबर त्यांनी एक महत्वाचं कार्य केलेलं आहे, आणि तो त्याला न्याहारी झाल्यावर पेत्राला म्हटले. सगळ्यांची न्याहारी झाली आहे का? झाली आहे का सगळ्यांची न्याहारी? न्याहारी माहिती आहे ना, नाश्ता आता पोहे वगैरे खूप सुंदर तयार केलेले आहे आणि आपण सर्व घेतलेले आहे. आणि त्यानंतर आता प्रभू येशू ख्रिस्त प्रश्न विचारत आहे. आपण सर्व पेत्रा आहोत, त्याची मंडळी आहोत. पेत्राच्या खडकावर असलेल्या मंडळीला येशू ख्रिस्त प्रश्न विचारत आहे. आणि पहिला प्रश्न त्यांनी हाच विचारलाय की योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतो काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे. हे आपल्याला ठाऊक आहे. नेहारी वगैरे होऊ दिली, सगळं व्यवस्थित. आता नेहारीच्या बद्दल तो विषय वेगळा आहे. निश्चितच तो नेहारी आणि आपल्या नेहारीचा कंपॅरिझन होऊ शकत नाही. तरी देखील आता तू माझ्यावर काय करतो का? प्रीती करतो का? आता प्रीती हा फार महत्वाचा शब्द. मी मागे पण सांगितलं, प्रत्येक मंडळीमध्ये 10-12 प्रीती असतातच. म्हणजे प्रीतीची कमतरता ख्रिस्ती मंडळांमध्ये नसतेच मुळात. विशेष करून स्त्रियांमध्ये प्रीती असते, परंतु पुरुष वर्ग देखील अनेक लोकांवर प्रीती करत असतो. आणि आज तरुण लोक आहे, प्रीती करा, चांगली गोष्ट आहे. देवाने आपल्याला शिक्षणच दिलेलं आहे की आपण प्रीती करावी. आणि आपल्या इथे प्रीतीच नाव ठेवलेलं आहे, त्यामुळे त्या प्रीतीवर प्रीती का नाही करू? करायलाच पाहिजे प्रीती. परंतु आज येशू ख्रिस्त देखील विचारतो, तू माझ्यावर प्रीती करतो का? आणि ही प्रीतीच्या बद्दल तो उत्तर देतो की होय प्रभू, तुला माहित आहे, तुला ठाऊक आहे, मी तुझ्यावर प्रीती करतो. कारण की त्याला माहित आहे मी पकडला जातो. प्रभू येशू ख्रिस्त लगेच मला पकडून घेतो, कारण की माझ्या मनामध्ये काय चाललंय, जगामध्ये काय चाललंय, लोकांच्या मनामध्ये काय, तो ओळखतो. मी येशू बरोबर लबाडी करू शकत नाही. मी मंदिराला येतो, मी कोणाच्या प्रीतीस्तव मंदिरात येतो हे येशूला माहित आहे. कोणाच्या कामासाठी मी मंदिराला येतो हे येशूला माहित आहे. आणि त्यामुळे आपण येशूला फसवू शकत नाही. प्रत्येक पेत्राने हे जाणून घ्यावं, कारण की येणाऱ्या दिवसा या पेत्रावरच मंडळी रचली जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि काल आणि परवाच्या संदेशामध्ये मी हेच सांगितलंय की मिशनरीने आपल्यासाठी, सेवक जणांनी सुंदर अशी जागा आणि मंदिर उभारून दिलेलं आहे. आपल्या वाडवडिलांनी त्याचं संगोपन सांभाळ केलेला आहे. इथपर्यंत सगळं चालवलंय. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही आहात पेत्र, तुम्हाला या मंडळींना पुढे चालवायचं. आणि अशा समय तो म्हणत आहे की तुम्ही किती दिवस झोप घालणार?
नुसतं मोबाईल खेळून किंवा जगातल्या सर्व नोकरी धंदा करून या मंदिर पुढे चालवलं जाऊ शकत नाही. ही देवाची सेवा आहे, त्यामध्ये टिकून राहू शकत नाही. तुम्ही जा, मोबाईल बघा, त्यामध्ये उत्तम असे संदेश आहे, उत्तम असं सगळी माहिती आहे आणि त्या सर्व गोष्टीद्वारे स्वतःचं आत्मिक जीवन अपडेट करा. आपण अपडेट करतो ना, अपडेट करा याद्वारे की तुम्हाला कळल की मला देवाने काय सेवा दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती जे आहे ते नुसते ख्रिस्ती म्हणण्यापुरतं पुरेत नाही, तर प्रत्येकाला देवाने काहीतरी मिनिस्ट्री व सेवा देऊन या जगामध्ये पाठवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आज जी खुर्ची तुम्हाला मिळालेली आहे, त्या खुर्चीवर तुम्ही बसलेला आहे, ती देवाची दिलेली खुर्ची आहे. प्रेज द लॉर्ड. आपण त्या मुकुटाकडे वाटचाल करत आहोत. मला मुकुट पाहिजे आणि मी उद्या निश्चितच किंवा आजच संध्याकाळी त्या मुकुटांच्या बद्दल सांगणारच आहे की ते कोणत्या प्रकारचे 5 मुकुट कोणाला मिळणार आहे. परंतु ते मुकुट घेण्यासाठी तुम्ही जाणार आहे, परंतु अनेक लोक आहेत ज्यांना मुकुट मिळणार नाही. हे पण लक्षात ठेवा. सगळ्यांनाच मुकुट मिळेल असं नाहीये. आपण ते देखील संध्याकाळी बघणार आहोत. परंतु आज ही गोष्ट लक्षात ठेवा, मुकुट मिळो ना मिळो, परंतु त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुमच्या कामाचं परीक्षण होईल ते अग्नीच्या द्वारे होईल, तर काही समय काय होणार आहे, ते सगळं काम जे तुम्ही जगी केलेले ते सगळं भस्मसात होईल. तरी देखील तुम्हाला कदाचित अवॉर्ड मिळणार नाही, परंतु तुम्ही बचावले जाणार आहे. हे खरं आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज परत एक फार एक पेत्र म्हणून प्रभू येशू तुमच्या आणि माझ्या मनात विचार जाणतो. अधिक वेळ जाण्याच्या अगोदर, अधिक समय होण्याच्या अगोदर आपण आपल्यामध्ये बदल घडून यायला पाहिजे. कारण की तो म्हणतो पुढे की तू माझी कोकरे चार, तू माझी कोकरे चार. तू निश्चितच म्हणतो की मी तुझ्यावर प्रीती करतो आणि प्रीती करतो तर मी उत्तम मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तुला देखील मी मंडळीमध्ये मेंढर चारण्याची जबाबदारी देत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, आम्ही या सभेमध्ये, या संजीवनी सभेमध्ये, या कॉन्फरन्स मध्ये यासाठी आलेलो आहोत की नुसतं आपण ऐकायचं निघून जायचं नव्हे, तर आपण एक आत्मिक बैठक आपली तयार व्हायला पाहिजे की मी या जगामध्ये कशासाठी निर्मित झालेला आहो. आपण काल बघितलं की कुठे बसलो आहो, कुठे उभे आहो, कसं चालत आहो. आता समय आलेला आहे की आपण जाण्याच्या अगोदर हे ठरवून जायचं आहे. देवामधून देवाला विचारून हे निश्चित करून जायचं आहे की मला देवा तू या जगामध्ये, या घरामध्ये, या घराण्यामध्ये, या मंदिरामध्ये, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये का ठेवलेला आहे. कोणताही विनाकारण कोणतंही काम देव करत नाही. का? आता प्रश्न बाळासाहेब काय? कारण की त्याचा हिशोब तुम्हाला द्यायचा आहे. तुम्हाला जर नोकरी दिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काम दिलेलं आहे तुमचं जॉब मध्ये ते करावं लागणार, त्याच्याशिवाय पगार मिळेल का? तुम्ही गेले नोकरी करत आहे आणि तिकडे गेले मोबाईलच खेळत बसले तर तुमचा मालक तुम्हाला पगार देईल का? नाही. शाळे कॉलेजमध्ये चालून जातं की टीचर शिकवत आहे, प्रोफेसर शिकवत आहे, आपला गपचूप खालून मोबाईल चालू आहे, ते बघत आहे. ठीक आहे, परीक्षेमध्ये आपण इकडे तिकडे कॉपी विप्या करून पास होऊन जातो. परंतु इथे कॉपी केस नाहीये. इथे देव तुम्हाला आणि मला बघत असताना जर तुम्हाला फळ निष्पत्ती म्हणजे तुम्हाला जे काही फळ आहे ते नंतर जर द्यायचं आहे तर निश्चितच तुम्हाला निर्मितीचं कारण सबब जाणून घ्यायला पाहिजे. आणि जर म्हणते पाळक साहेब आम्ही काही एवढं धार्मिक आहे का, आम्हाला तर नीट बोलता पण येत नाही, आम्हाला चालता येत नाही. मी देखील वयाच्या 32व्या वर्षी पहिल्यांदा स्पीच दिली. मी कधी स्पीच दिली नाही कारण की मी घाबरायचो. क्वायर मध्ये देखील मी सहसा उभं राहिलो. आता तुम्ही म्हणा पाळक साहेब डायरेक्ट उडीच मारतात का तुम्ही? यस, देवाची इच्छा असली तर डायरेक्ट पण उडी मारणार तुम्ही. कारण की बला पराक्रमाने माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रत्येक व्यक्ती डायरेक्ट उडीच मारला असं नाहीये. प्रत्येकाचं पुढे पाचरणांची स्टेप वेगवेगळी असू शकते आणि त्यामुळे श्रम, येशूसाठी श्रम करणं हे दिसणं अगोदर गरजेचं आहे. हे खरोखर आज श्रम घेणार की झोपा काढणार. मी अनेकदा माझ्या मुलांना सांगतो की कोणतंही काम जीवनामध्ये करायचं, जी बाळक बनायचं नाही, कोणती ड्युटी, त्यासाठी तुम्हाला टाइम टू टाइम, समय हा महत्वाचा आहे. केव्हा उठायचं, कुठे बसायचं, किती बसायचं, काय करायचं, याची शरीराला सवय लावणं अतिशय गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही शरीराला सवय लावून द्यायची नाही
तर तुम्ही कोणत्या पण क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही जर आपल्या मनाला येईल तसंच वागतात, उठतात आणि झोपतात, तर निश्चितच तुम्ही पुढे जाऊन तुमच्यावर पश्चातापाची वेळ येणार आहे. कारण की तुम्ही कोणत्याही कामाचे राहणे. इथे आपल्याला असं दिसतं की झोपेतून उठलेला पेत्र नुसतं तलवार चालवत नाही, तर 3 वेळेस आपल्या येशूला नाकारतो देखील. बघा, सगळं उलट घडायला लागतं. रात्रभर मोबाईल खेळल्यानंतर सकाळी ना सगळंच उलट घडतं. कारण की काय, आपली झोप झालेली नसते. आणि ही बाब आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि आता येशू परत एक वार त्याच्या पाचण्या संदर्भात ज्याने 3दा नाकारलं, तो 3दा उठवलं तरी उठला नाही, आता 3 वेळेस तो कन्फर्म करतो. 3 वेळेस आहे. 3 वेळेस त्याला उठवलं, उठला नाही, शेवटी उठला तो. 3 वेळेस त्याने येशूला नाकारला. आता पहिल्या वेळेस तो म्हणतो, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? आणि तो म्हणतो, तुला ठाऊक काय? म्हणे, खोकरं चार. परत एक वार खालच्या वचनामध्ये योहान शुभवर्तमान याच्या 21व्या अध्यायामध्ये 16वं वचन, परत दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, म्हणजे येशू पेत्राला म्हणा, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ, माझी मेंढरे पाळ. यस प्रियांनो, आपण सर्वजण देवाचे निवडलेल्या, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी, प्रत्येकाने पाळक बनावं, सुवार्थिक बनावं, एव्हेंजलिस्ट बनावं, ही देवाची इच्छा नाही. वेगवेगळ्या जबाबदारी दिलेल्या आहेत. त्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये जे काही तुम्हाला 5,000 दिले, 3,000 दिले, 1,000 दिले, ते तुम्ही किती प्रामाणिकपणे पाळतात याकडे देवाचं लक्ष आहे. आणि त्याच्या दिलेली जी रक्कम आहे त्याला तुम्ही डबल करतात, टिबल करतात की तसंच पुरून ठेवतात, याकडे देखील देवाचं लक्ष आहे. आणि यामुळे आज जेव्हा देवाचं वचन परत एक वार पेत्राकडे आलेलं आहे आणि येशू त्याला विनंत आहे की खरोखर जर तू माझ्यावर प्रेम करत असेल तर तू माझ्यासाठी काय करणार आहे? तू माझी मेंढरे पाळणार आहे. आणि तिसऱ्यांदा बघा 17 वचनामध्ये तिसऱ्यांदा, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, 3 वेळेस आलेलं. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाचा पुत्र शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस का? प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. तेव्हा पेत्र दुःखी होऊन म्हणाला. पेत्राला फार वाईट वाटलं की सारखी सारखी मम्मी सकाळी उठवते, उठ रे बाळा, उठ रे बाळा. अरे काय मी उठणार नाही का? 12 पर्यंत उठतोच मी रोज. काय तू कशाला टेन्शन घेते? झोपलं ना फार तर फार 12 वाजले, त्याच्या पुढे मी जाणार नाही, मी उठेनच. पण ही मम्मी काय सारखी 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 उठवते? हा एका प्रकारे माझ्यावर दाखवलेला अविश्वासासारखाच आहे तर नाही ना? हो प्रियांनो, ही बाब अतिशय महत्वाची आहे की देव जेव्हा आपण चुकतो त्याचं कन्फर्मेशन, त्याच्या जितक्या वेळेस चुकलो तितक्या वेळेस तुम्हाला तो बोल लावत नाही, परंतु रिमाइंडर देतो. याला म्हणतात रिमाइंडर आहे की बघ बघ, ऐक, समज, तू माझ्यासाठी महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. तू माझ्यासाठी महत्वाची आहे, तू माझ्यासाठी महत्वाचा आहे. नाही तर वारंवार मी तुला रिमाइंडर देणार नाही. एक लक्षात ठेवा, हे रिमाइंडर जे आहे त्यामुळे पेत्र दुखावतो, लेकरं देखील दुखावतात, त्यांना देखील वाईट वाटतं की काय मम्मी सारखं सारखं. परंतु आपल्याला माहित आहे, पेरेंट्सला माहित आहे, जर मी ते सारखं सारखं सांगितलं नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये ह्याला ही वाईट सवय जी जडणार आहे त्यामुळे त्याचा नाश होणार आहे. त्याचप्रमाणे प्रियांनो, येशू ख्रिस्ताला माहिती आहे की ह्याला कशासाठी निवडलंय, याने आपल्या मुखाच्या द्वारे कबूल करावं आणि ते त्याने केलेलं आहे. इथे प्रत्येक वार तो दुःखी होतो आणि म्हणतो, प्रभूजी आपल्याला सर्वांना ठाऊक आहे मी आपणावर प्रेम करतो, हे आपण ओळखलेले आहे. तेव्हा परत एक वार प्रभू येशू ख्रिस्त तीच जबाबदारी देत म्हणतो, माझी मेंढरे पाळ, माझी मेंढरे पाळ. आज प्रियांनो, सुंदर अशी झोप घेतल्यानंतर आपण परत एक वार मंदिरामध्ये आलेला, परत एक वार देवाच्या सानिध्यामध्ये आलेलं. आणि मी परत एक वार आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की मंदिर ती जागा आहे जिथून देव तुमची आणि माझी भेट घेतो. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू येशू ख्रिस्त निश्चितच वधस्तंभावर नाही किंवा वधस्तंभावर जाताना देखील आपल्याला दिसत नाही, परंतु येशूने आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याने आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे. आज जरी तो वधस्तंभाच्याकडे गेले तर तो वधस्तंभ रिकामा दिसणार आहे, कारण की वधस्तंभाचं जे कार्य आहे ते पूर्ण केलेलं आहे. आज तर वधस्तंभाच्या कार्याचा जबाबदारी त्यांनी तुमच्या आणि माझ्यावर टाकलेली. प्रेज द लॉर्ड.
आता तुम्हाला आणि मला आत्मनिग्रह करायचा आहे आणि त्याला फॉलो करायचं, त्याच्या मागे चालायचं. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण आत्मनिग्रह म्हणजे काही गोष्टी येशूसाठी सोडायला तयार नाही. येशूसाठी आपण काही गोष्टी गमवायला तयार नाही. आम्हाला जगाच्या दैहिक गोष्टी, मजा, एंटरटेनमेंट आणि सर्व प्रकारच्या मनोरंजन आणि सर्व प्रकारच्या गोष्टी हे प्रिय आहे. इतकंच नव्हे तर टेन्शन, भीती, दडपण, आजार हे देखील आपल्याला प्रिय आहे. यामधून देखील आपण जातो, परंतु आपण ते सर्व काही घालवण्यामध्ये कमी पडतो, कारण की आपला देह अशक्त आहे, आत्मा देखील मंदावलेला आहे. कालच आपण बघितलं त्या कुमारींचे दिवे विझू लागलेले आहे, त्यांच्याकडे तेल आता संपत आलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ज्यांनी तेल ठेवलेलं होतं तेच मुकुटापर्यंत पोहोचलेले आहे, परंतु ज्यांनी तेल संग्रहित ठेवले नाही ते मागे दार ठोकतच राहिलेले आहे. आता समय आलेला आहे आणि वेळ आहे की दार उघडा आहे. प्रेज द लॉर्ड. देव परत एक बार तुम्हाला बोलवत आहे आणि कॉल करत आहे की या, तयार व्हा. परंतु तेल आणि पवित्र आत्मा हे सहज तुम्हाला या गोष्टी चालायचंय. शरीराने तुम्ही चालू नका, कारण की शरीर अशक्त आहे, देह अशक्त आहे. त्या देहामध्ये मी एक आत्मा ठेवलेला आहे आणि तो आत्मा देवाचा निश्चितच एक दीपस्तंभ आहे, जो अंतःकरणाचं निरीक्षण करतो, असं शलोमोन राजा म्हणतो. प्रेज द लॉर्ड. यस, आता तो समय आलेला आहे की या पवित्र आत्म्याच्या दीपाच्या द्वारे आपल्या अंतःकरणाचं निरीक्षण करा की मी कुठे आहे. मी दरवाजाकडे चाललो आहे की कोणता तरी दुसरे दरवाजे माझ्यासाठी उघडले त्याच्याकडेच मी धावत आहे. हो प्रियांनो, देवाच्या मंदिराचं दार तुमच्यासाठी उघड आहे. तरुणांनो, हे दार बंद होण्याच्या अगोदर, हे मंदिर आणि बद्दी असलेले मंडळी अंतराळात उचलण्याच्या अगोदर आपल्याला नुसतं निर्णय घेऊन चालणार नाही. आपण त्या चोरांपैकी नाही की ज्याने म्हटलं की शेवटच्या क्षणीमध्ये तू माझी आठवण ठेव म्हणजे गेल्या स्वर्गामध्ये. असं होणार नाही की बाळासाहेब शेवटच्या क्षणी आले आणि तोंडामध्ये भाकर टाकली आणि प्रभुवचनाची विधी पूर्ण केली की गेलं स्वर्गामध्ये. असं होणार नाही. तुम्हाला आणि मला आयुष्य दिलेले, आयुष्याचा तो अधिक समय तुम्हाला सेवे आणि मिनिस्ट्रीमध्ये घालवायचा आहे. आणि त्यासाठी देव हे म्हणत आहे, माझी मेंढर चार, माझी कोकरं पाळ. प्रेज द लॉर्ड. आणि पेत्राने म्हटलं की खरोखर मी ते करणार आहे. मी तुझ्या नंतर त्या मेंढरांची आणि त्या सर्व मंडळीची काळजी घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला असं दिसतं की त्याला येशूने काही समय थांबायला लावलं. लगेच इथे मिनिस्ट्री संपली की दुसरी मिनिस्ट्री सुरू झाली का? किती दिवस थांबला तो? येशू ख्रिस्ताच्या पेंटिकॉस्टच्या दिवसापर्यंत यरुशलेम मध्ये थांबा. पवित्र आत्मा तुम्हाला येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त. यस, असं उठलं की एकदम मिनिस्ट्रीला लागलं. हे गडबड करणारे लोक असतात, फार उत्सुक असतात. असं उठले ना पळाक, आता मी पेटलो राहते, आता मी लगेच बायबल कॉलेजला जातो. आणि ते बायबल कॉलेजला जातात आणि पहिल्या दुसऱ्या वर्षामध्येच पळून जातात. काही लोक बायबल कॉलेज पण पूर्ण करतात, शिक्षण पण पूर्ण करतात, परंतु जेव्हा परिस्थिती येते, वादळ येतो, वारा येतो, त्यांचं घरच नेमकं कशावर उभारलेलं आहे? वाळूवर उभारलेलं आहे. ते कोसळतं आणि ते पण कोसळून जातं. प्रियांनो, हे समय जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आणि तो समय जो आहे त्यामध्ये पेत्राला आणि या सर्व शिष्याने येशू म्हणतो की थांबा, वाट बघा, पवित्र आत्मा तुम्हाला येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, मग तुम्ही यरुशलेम, यहुद्या, शमरोने आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझी साक्ष व्हाल. प्रेज द लॉर्ड. यस, ही साक्षीची गरज आहे. आज फार महत्वाची साक्ष तुमची आणि माझी असायला पाहिजे, परंतु नुसते तुम्ही पवित्र शास्त्रातून बोलून पुरेसं नाही. आज मी देवाकडे नेहमी प्रार्थना करतो की यामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहे त्या गोष्टी निश्चितच मी सांगणार, परंतु माझं वैयक्तिक साक्ष काय, माझ्या जीवनामध्ये या वचनाने काय कार्य केलेलं आहे परमेश्वरा, ते मला लोकांना सांगता यावं. निश्चितच यामध्ये महान थोर असे लोक, कॅरेक्टर्स आहे ज्यांच्याबद्दल सांगितल्याबद्दल नंतर देखील अनेकांचे जीवन आणि कोट्यावधीश लोकांचं जीवन बदललेलं आहे, तारणापर्यंत गेलेलं आहे. परंतु माझ्या जीवनामध्ये येशूने काय केलेलं आहे, जोपर्यंत मी इतरांना सांगू शकत नाही तोपर्यंत माझी सेवा आणि माझे साक्ष आशीर्वादित होणार नाही. प्रेज द लॉर्ड.
आपल्याला निश्चितच पोपट व्हायचं नाही, तर आपल्याला पेत्रा समान म्हणायला पाहिजे की येशू ख्रिस्त डोक्यावर आणि पाय खाली अशा प्रकारे वधस्तंभावर गेला. परंतु पेत्र म्हणतो मी त्या पात्रतेचा नाही. इतिहासकार असे म्हणतात की पेत्राने आपलं डोकं खाली आणि पाय वर आणि उलटा वधस्तंभावर त्यांनी मरण सोसलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे आहे जागृत होणं, हे आहे निद्रेतून बाहेर येणं. यानंतर देखील देव वाट बघत आहे. परंतु कालच आपण बघितलं की त्या मूर्ख कुमारी ज्या होत्या त्या झोपलेल्याच राहिल्या आणि त्यांनी काही देखील पूर्व तयारी केली नाही. परिणाम हा झाला की झोप उघडताच वर आपल्याला आला, की वर आला पहिले की झोप पहिले उघडली? सांगा बरं. वर पहिले आला की झोप पहिली उघडली? काल आपण ऐकलंय, वर पहिले आला की झोप पहिले उघडली. आवाज आला की वर आलाय, वर आला, उठा, वर आलाय, वर आला, उठा. लगेच ते उठल्या आणि लगेच त्यांनी काय घेतलंय? दिवात वात वाढवली. प्रेज द लॉर्ड. यस, वर आलेला आहे. आता पवित्र आत्म्यामध्ये जागृत होण्याची वेळ आली. प्रेज द लॉर्ड. परंतु एकाने त्याच्यासाठी काहीच केलं नाही. त्यामुळे ते मार्केटकडे धावले की कुठून तरी रेडीमेड पवित्र आत्मा, कुठून तरी वेगळ्या प्रकारचा अभिषेक माझ्यावर उतरल आणि मग मी काहीतरी विशेष प्रकारची भाषा आणि चमत्कार करेल आणि मग मी स्वर्गात जाईल. येशू म्हणतो मी अशा लोकांना ओळखत नाही. कदाचित तू माझ्या नावाने भूत काढले असतील, माझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले असतील, परंतु तुझी आणि माझी ओळख नव्हती. तुझी आणि माझी ओळख नव्हती. आम्हाला तयारीनिशी आत्म्याने भरून देववाराची नुसती वाटच बघायची नाही, तर आम्हाला कार्य देखील करायचं आहे. कठीण समय आलेला आहे. तो कठीण समय इथे पंढरपूरमध्ये महाराष्ट्रापर्यंत येऊन ठेपलेला आहे. लोक खरंच तो आपल्यापर्यंत, आपल्या मंडळीपर्यंत येत असताना तुम्ही आणि मी तयार आहे की नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज. आणि जर आत्मपरीक्षण करत आहे तर परत एक बार येशू तुम्हाला हेच म्हणत आहे. तर पेत्राला म्हटलेलं आहे की माझी मेंढरे पाळ, माझी कटोरे चार. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रभू रे, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की परत एक बार तू आमची भेट घेतलेली आहे. परत एक वार त्या तरुणांसह आणि विशेष करून मेळाव्यासह पवित्र परमेश्वरा तू आमच्या जीवनाचा ताबा घेतलेला. तुझी हीच इच्छा आहे की आमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती पेत्राप्रमाणेच आहे. जरी पेत्राने ती सेवा केलेली आहे, परंतु तू आम्हाला सेवक, दास व दासी म्हणून निवडलेला आहे. परंतु या दिवसामध्ये आमची परिस्थिती जी आहे ते निद्रिस्त असलेल्या पेत्राप्रमाणे, याकोबाप्रमाणे, योहानाप्रमाणे आहे. ओ येशू, आज परत एक वार आम्हाला उठवणार, आम्हाला जागृत करणार, आम्हाला संजीवित करणार वचन आमच्यापर्यंत आलं असताना हे वचन आमच्या जीवनामध्ये कार्यकारी ठरावं याकरता आत्म्याच्या द्वारे आमचा जीवनाचा, अंतकरणाचा, विचाराचा आणि विशेष करून देहाचा ताबा. कारण की पित्या वेळ कमी झाला. संकट आणि समस्या हे दाराशी येऊन ठेपल्या असताना, आमच्याकडे देव तू बघत असताना आम्ही कुठे आहोत? आम्ही शहाणे आहोत की आम्ही मूर्ख आहोत याचं परीक्षण आज आम्ही करायला हवं. कारण की मूर्ख या मुकुटापासून, त्या विवाहापासून दूर राहणार आहे. Thank you.